नमस्कार मंडळी, नमस्कार. तर मी अमोल स्वागत करतो तुमचं शिमगो उत्सवाच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मालगुण गावच्या शिमगो उत्सवाचा आजचा दुसरा दिवस आहे आणि आज आमच्या गावचा खरा शिमगा आहे. काल माड तोडून सानेवरती नेलेलं आहे संपूर्ण गावाने वाजत गाजत मिरवत 1 वाजला आणि त्यानंतर घरी आलो आहे, झोपलो वगैरे. सकाळी जायचं होतं कोकट होळीला पण उशीर झाला आहे त्याच्यामुळे नाही गेलो. तर आता चाललो आहे माड उभा करायला आणि होम बघायला. तर सकाळी कसं असतं, गावची पालखी देवळातून बाहेर पडते 6-6:30 वाजता आणि ती थेट जाते आंबेशेतमध्ये. तिथे कोकट होळी असते सुपारीची. पोपळीची कोकट होळी ही होळी जोशीवाडीचा मान असतो. तर तिथले ग्रामस्थ ती होळी घेऊन येतात, उभी करतात, सजवतात आणि त्यानंतर पालखी तिथे होळी पेटवली जाते. पालखी तिथली होळी पेटवल्यानंतर पुन्हा वरती येते. गुरवाडीत देखील एक पालखी होळी असते, तर तिथे देखील पालखी होळी पेटवण्याचा कार्यक्रम होतो आणि त्यानंतर पालखी सानेवर येऊन विराजमान होते आणि मग तिथे पालखी नाचवणे, ग्रामस्थ आल्यावर माड उभा करणे, होम पेटवणे हे कार्यक्रम होतात. तर चला मंडळी जाऊया शिमगो उत्सवातला आणखीन एक व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न आहे. तर गावच्या सानेवर जाऊया आणि किती गर्दी आहे, किती चाकरमानी आलेत, किती मुंबईकर आलेत हे बघूया, कोण कोण भेटतं आहे आणि आपल्या मालगुण गावचा शिमगा बघूया. चला. आणि आपल्या सोबत येतोय आयुष येतोय, हा बघा. चला, बाकीचे गेलेत वाडीतले, आता आम्ही पण चाललोय. चला. फोन करा. देवा आणि मंडळी, आता पालखी नाचवण्याचा कार्यक्रम इथे सुरू होतोय. तर पालखी उठले सानेवरून आणि आता पालखी नाचवायला निघते.
तर मंडळी, आमच्या मालवणच्या शिमगोत्सवाला सुरुवात झालेली आहे. पालखी खेळवली जाते आणि इथे माड आहे. संपूर्ण गावातले ग्रामस्थ बंधू भगिनी इथे आता येत आहेत. खूप सारी गर्दी बघायला भेटणार आहे. आणि इकडे आमच्या गावातले जे कळंबटे बंधू आहे ना, त्यांनी दुकान लावलेलं आहे. हे बघा इकडे, आणि वडापाव आहे, मंचुरियन आहे. आणि हे बघा, हे आमचे मित्र भेटलेत, वडापाव खात आहेत तिकडे मस्तपैकी. हे काय घेतलंस? वडापाव आहे. शिमग्याची मजा चाललेली आहे. आणि एक चांगला स्टॉल लावलेला, म्हणजे नाश्त्याची चांगली व्यवस्था इथल्या. घ्या केली. हो काकी, मला पण एक द्या. तर आपण इकडे गरमागरम एक वडापाव खाऊया मस्तपैकी, आणि मग शिमग्याचा आनंद लुटूया. घडा आता रशीवाल्यांची कसरत आहे. तर मंडळी, इथे माड उभा झालेला आहे सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यातून, आणि आता होम पेटवला जाईल. तर आता आपण होमाच्या दिशेला जाऊया. त्या साईडला होम आहे, इकडे माड उभा झाला आहे. हे बघा, इकडे आमची गावची मंडळी बघा किती आहे. माड उभा झालाय, आता होम पेटवला जाईल. आता होमाच्या इकडे चाललो आहे. आणि होमात नारळ बघा किती टाकतील, भरपूर दाखवतो तुम्हाला नारळ. आणि नारळ गोळा करणाऱ्यांची मजा पण बघा. पालखी पूर्ण फिरून गेल्याशिवाय कोणीही नावे टाकायचं नाहीये. पालखी पूर्ण फिरून गेल्याशिवाय कोणीही नावे टाकायचं नाहीये. तर मंडळी, या ठिकाणी गावच्या होमाला आग लागलेली आहे. आणि नारळ टाकण्याची प्रथा परंपरा आहे. भरपूर सारे नारळ टाकल्याने आमचा आशिष बघा एक एक नारळ उचलून घेऊन येतोय. तर हा प्रसाद असतो मित्रांनो होळीचा. आणि त्या आशिषला लाडू भेटला, आपण लाडू पण खाऊया. आणि अशा पद्धतीने आमचा मालवणचा शिमगा इथे संपन्न होतोय. आता 5 दिवस पालखी ही आमच्या सानेवर असेल. आणि त्यानंतर पंचमी नंतर पालखी गाव फिरण्यासाठी उठेल. तर असा हा आमचा मालवण गावचा शिमगा तुम्हाला मी दाखवला आहे. आणि आशिष कालपासून तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. लाडू खायला शिमगा. शिमगा